भारताला विश्वगुरु बनवणार होते, त्यांनी अशा प्रकारे विश्वगुरु आपल्या देशाला बनवलं की जी साखर आपण इतर देशांना देत होतो की भाई साखर आमच्याकडनं विकत घ्या तुम्ही, आता एवढे वाईट दिवस आले की आपण दुसऱ्या देशाकडनं साखर मागवायला लागलोय. तर का? काही लोकांना फक्त पुंजीपती बनवण्यासाठी आणि देशाचा वाटोळा लावण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल सारख्या गोष्टी मिश्रित केल्या जातात. त्यामुळे गरीब माणसांच्या गाडीची तर वाट लागतेच लागते, पण साखर, गूळ या सगळ्या गोष्टी महाग होत चालल्यात. या गोष्टीवर लक्ष नाही. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला मका पण महाग भेटणार आहे बहुतेक, मला तर असंच वाटतंय. आज पहिल्यांदा मला कुठेतरी असं वाटतंय ना, ऑपोजिशन असेल किंवा सत्ताधारी पक्ष, हे दोघांना देशाचं वाटोळच पाहिजे. कोण याच्यावर गंभीरपणे आवाज उचलत का नाही दिसत आहे मित्रांनो. तुम्ही व्हिडिओज बघा ना. अगर चीनी 20 रुपए तक पहुंची है, ये क्यों हुआ? गॅस पण महाग, डिझेल महाग, रोजच्या खाण्यामधील तेल महाग, छोट्या छोट्या दाल, पालेभाज्या सगळं महाग होत चाललंय या भाजप सरकारमध्ये. म्हणजे गरिबाच्या गळ्याला फक्त फाशीचा फंदाच लावणार आहे का?